नमस्कार, मी प्रवीण पवार. माझ्या कोकणी कट्टा यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज बरेच दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे. आमच्या काजूच्या बागेमध्ये 2 रातांब्याची झाडं आहेत, त्यांचे रातांबे काढायला चाललो आहे. माझ्याबरोबर आदेश आहे. आता मुंबईवरून आला आणि गावीच राहायचं आता ठरवतो आहे. त्याच्या जॉबसाठी आम्ही बघतो आहे, कुठं झाला तर त्याला इथेच ठेवण्याचा प्रयत्न आहे. तर आम्ही आता आमच्या घराकडून निघालो आहे आणि हळूहळू आता आमच्या बागेत जाऊ. तर तसं तुम्हाला दाखवेन पुढे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पूर्वी कशा वाटा साफ होत्या. पूर्वी सगळ्यांकडं बैल होते, शेतीची कामं करायचे, तेव्हा ह्या पायवाटा स्वच्छ असायच्या, जे दगड बिगड लावून व्यवस्थित केले जाते. आत्ता मात्र कोणाकडे गुरं नाहीत. गुरं आहेत पण दोघा तिकडेच आहेत, पण आता कोण शेती पण एवढी करत नाही. आता आम्ही खडकीच्या ठिकाणी आलो आहे. म्हणजे आमची काजूची बाग आहे, म्हणजे काजूची बाग म्हणता नाही, 10-15 काजूची झाडं आहेत. त्याच्यामध्ये आता आम्ही आमच्या रातांब्याच्या झाडाच्या इथं पोचलो आहे. हे पाठीमाग रातांब्याचं झाड तुम्हाला दाखवतो. आता आम्ही थोडा पाणी पितो आहे. पाणी पिऊन झालं की मग रातांब्यावरती चढतो, रातांबे पाडतो. हा आदेश आहे. आदेश, तू आता गावी राहणार आहेस, तर काय ठरवलंयस पुढे? इथे राहणार तर काम कुठे करणार, काय करणार? गावीच असं ठरलंय माझं राहायचं. तर बघतो मी कामाचं, बघूया आता. मग गावी बरं वाटतं की मुंबईला बरं वाटतं? गावीच ठिकाणी बरं वाटतं. तर हा आदेश आहे. त्याच्या कामाचा आम्ही प्रयत्न करतोय कुठेतरी मार्केटिंग लाईनला. झालं तर चांगलं आहे, त्याच्यासाठी आमच्यावर पण एक मुलगा मिळेल गावी. आता तुम्हाला मी रातांब्याचं झाड दाखवतोय. आंबे आहेत. हा पडला आहे, कुसका आहे. काय घेणं चांगलं आहे. आता मी वरून पाडतोय. हा एक रातांबा आहे. हा बघा, याला रातांबा बोलतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहिती नाही. हे रातांब्याचं झाड आहे. आणखी एक त्या साईडला आहे. अशी 2 झाडं आहेत. हा ते बारके आहे. इकडे गुरं लावल्याच्या नंतर इकडे अशी गुरं सोडायचो. त्याच्यानंतर ह्या दगडीवरती चढून आम्ही बसायचो वरती. खडपीत आलो आपण. खडपीतली हा दगड आहे. आता मी ही गडका आहे, काही ठिकाणी गेचूक म्हणतोय. आपल्या गडकेला घेतून बांधतोय मी रातांबे काढण्यासाठी. काय रातांबी, एक रातांबी नाही की भरपूर उंच आहे. त्याच्यासाठी आता वरती चढलो तरी पण अर्ध्यावरती हात पुरणार नाही. त्याच्यासाठी असं गेचूक बांधून गडकेला रातांबे काढण्याचा प्रयत्न करणार आहे. ते आदेश तुम्हाला दाखवेल. आज माझा कॅमेरामॅन म्हणून आदेश पवार हे काम करतील. आता बघा, हा बंडारा वरती रातांब्याच्या झाडावरती चढतोय. काय काढायला? रातांबे बघा कसा चढतोय तो. त्याला सवय आहे असं झाडावरती चढायचे. बघा आता हलवतोय. काय तर आता मी आता कैसा गेलो आहे आणि बोंबीला आहेत. हॅलो फक्त एकदा. मोठ्या ह्याच्यावर पाय ते येणार तुटायचा.
स्टॉप करू हा स्टॉप करा आणि एखादं दिंड्यात खाली उतरलो. गरमी प्रमाणाच्या बाहेर आहे. आता रातांबे जमा करायला सुरुवात करतोय. रातांबे दाखवतो किती पडले आहेत ते. आता रातांबे पडले आहेत तर आम्ही दोघे जण जमा करणार आहेत. त्याच्यानंतर अजून एक झाडावरती चढायचं आहे रातांब्याच्या. इकडे समोर झाड आहे. कुठे करवंद हे का रातांब्याचं झाड. करवंद डोंगरची काळू महिना आम्ही जाताना काढणार आहोत. ते पण आमच्या बागेत हे एक रातांब्याचं झाड आहे. हे प्रमाणाच्या फार उंच आणि उभं आहे. एकदम बारीक आहे. त्याच्यावरती पण चढण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मी रातांबे जमवतोय. वरनं येऊ असेल ना तो साईडला ठेवा. नंतर जमा करू. काय सगळे जमा कर काय असेल ते. असे असतील ते एकदम बाद घेऊ नको. त्याच्यातली बी काढून सगळे जमा करून काय करायचं. इकडे आधीच जमा करतोय. हे रातांबे आहेत. हा बघा हा उभ्या झाडावर चढतोय तसा चढतोय बघा. ही कशी रातांबे झाली कशी काढू. ह्या रातांब्यावरती जातोय आता. हॅलो रे हॅलो जास्त आम्ही घराजवळ आलो आणि घराच्या वरती आमच्या अशी करवंदाची झाडं आहेत. डोंगरची काळू महिना आदेश काढतोय. बघा खा गोड आहे की आंबट आहे ते बघ. गाड्याची इथे डोंगरची काळू महिना खातोय. जरा बघूया कशी गोड लागतात त्या. आंबट आहे. मध्ये मध्ये आंबट मध्ये मध्ये गोड. तर आता आम्ही आमच्या घराजवळ आलो. ही आमची वाडीतील घर आहेत.